बटाट्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. पण आज आपण हे कुकरमध्ये न शिजवता किंवा टोपामध्ये वाफेवरती न शिजवता वेगळ्या पद्धतीनं जसे गावाला निखाऱ्यांवरती भाजतात ना, अगदी त्याच पद्धतीनं आपण हे बटाटे भाजून मस्त छान अशी टेस्टी ह्याची भाजी आपण तयार केलेली आहे. चला तर मग ही भाजी कशी तयार करायची ते पाहूया. तर मी इथे छोट्या साईजमध्ये हे पाव किलोच्या प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही मोठ्या साईजमध्ये बटाटा वापरला तरी पण चालेल. तर व्यवस्थित धुवून घेतले. आता हे भाजायचे कसे, तर मी इथं गॅसवरती लोखंडी कढई ठेवलेली आहे. तुम्ही लोखंडी कढईऐवजी ॲल्युमिनियमची कढई असेल तुमच्याकडे किंवा कोणतं दुसऱ्या ह्याची कढई असेल तर त्याच्यामध्ये पण हे बटाटे आहेत ते भाजून घेऊ शकता. तर आपण इथं अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. तर ह्या कढईमध्येच फक्त वाफेवरती न पाणी टाकता हे बटाटे आपण शिजवून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. जसे गावाला चुलीवरती आपण भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीचे हे तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात आणि त्याची भाजी पण छान अशी तयार होते. मी इथे छोट्या साईजमध्ये बटाटा वापरलेले आहेत, पण तुम्ही जर मोठ्या साईजमध्ये बटाटे घेत असाल तर मध्ये कट मारा आणि ते बटाटे तुम्ही ह्याच पद्धतीनं शिजायला ठेवा, म्हणजे कढईमध्ये भाजायला ठेवा. तर 2 मिनटं झालेली आहेत. आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित आपल्याला हे वर खाली करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हलकेसे ह्याला डाग पडलेले आहेत. आता हे बटाटे व्यवस्थित परत एकदा हलवून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोड्या थोड्या वेळाने ह्याच्यावरचं झाकण आपल्याला काढून हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून हे बटाटे चांगले छान असे भाजून तयार होतील. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण हे बटाटे आहेत ते कुकरमध्ये शिजायला टाकतो, पण कुकरमध्ये शिजायला टाकलेला बटाटा आहे तो कधी कधी जास्त शिजतो, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर राहतं. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही शिजवून घेतले ना, तर त्याची चव आहे ती तशीच राहते आणि बटाटा अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसतं, त्याच्यामुळे एकदम सुका तयार होतो. चवीलाही खूप छान लागतो. जसे आपण निखाऱ्यांवरती चुलीला गावावरती चुलीवरती जसे भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीचे तयार होतात. त्याची भाजी पण खूप छान अशी टेस्टी तयार होते. या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपण इथं हे बटाटे शिजवून घेतले, पण याच पद्धतीनं तुम्ही रताळी, म्हणजे उपवासाला जे आपण रताळी शिजवतो ना, ती पण याच पद्धतीनं तुम्ही शिजवून घेऊ शकता. ती पण चवीला त्याचा गोडवा आहे तो अजिबात निघून जात नाही, म्हणजे कुकरमध्ये घातल्यानंतर त्याचा गोडवा निघून जातो. पण या पद्धतीनं जर तुम्ही भाजून घेतले ना, तर त्याचा गोडवा आहे तसाच राहतो. चवीलाही खूप छान लागतात. फक्त कढईमध्ये भाजायला टाकल्यानंतर 2-3 वेळा हे आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून एकसारखं हे भाजून तयार होतील. तर तुम्ही बघू शकता फक्त 10 ते 15 मिनिटात हे छान असे बटाटे आपले शिजून तयार झालेले आहेत. आता आपण प्रत्येक वेळेला कुकरमध्येच बटाटे शिजवतो, पण या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की शिजवून पहा. तर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायचे. बटाटा अजिबात कच्चा राहिलेला नाही, व्यवस्थित शिजून सगळे तयार झालेले आहेत. तर व्यवस्थित सगळ्यांची साल काढल्यानंतर आता आपण ह्याची भाजी तयार करायला घेऊया. आता हे बटाटे असेच जरी तुम्ही खाल्लेत ना, तरी चवीला खूप छान लागतात. तर हलकंसं मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि या तेलावरतीच हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण बटाटे आहेत ते थोडेसे परतून घेऊया. आता ह्या बटाट्यांमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि मीठ घातल्यानंतर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे बटाटे परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे बटाटे असेच खाऊ शकता. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी आपल्याला इथं हळद टाकायची. असेच जरी तुम्ही खाल्लेत ना, तरी चवीला अतिशय छान लागतात. कारण हे बटाटे आपण शिजवून घेतलेले नाहीत, भाजून काढलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याची चव तर अतिशय छान लागते. एकदा या पद्धतीनं तुम्ही भाजी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची भाजी कशी झाली ते. तर त्याच कढईमध्ये थोडंसं मी परत एकदा तेल वाढवलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकली, थोडासा हिंग टाकला आणि एक मीडियम साईजचं टोमॅटो बारीक कट करून घेतलं. त्याच्यावरती थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मगाशी पण बटाटा परतताना आपल्याला मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा. टोमॅटो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित टोमॅटो परतला की त्याचा कच्चेपणा निघून जातो, त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो. त्याच्यानंतर 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट मी इथं घातलेली आहे. थोडंसं व्यवस्थित हे पण चांगलं आपण परतून घेऊया. तर व्यवस्थित हे परतल्यानंतर इथे आपण काही सुके मसाले घालायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे. 1.5 चमचा एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा. त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे, म्हणजे 1 छोटा चमचा हळदीचा घेतलेला आहे. 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा इथं मी धणा पावडर घेतलेली आहे. आता सुके मसाले घातल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडंसं कमी होतं, तर मी इथं थोडंसं पाणी वाढवलं आहे. तुम्ही इथं तेल थोडं जास्त घेतलं तरी पण चालेल. तर व्यवस्थित हे मसाले पाण्यावरती चांगले आपण परतून घेऊया. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले चांगले आपण परतून घेतले. तेल सुटल्यानंतर
जो आपण बटाटा चांगला परतून ठेवलेला आहे तो आपण इथं घालायचा आणि व्यवस्थित हे चांगले मसाल्यांमध्ये बटाटे आहेत ते आपण परतून घेऊया. तर भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. तुम्ही इथं चाट मसाला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं चाट मसाल्याचाही वापर करू शकता किंवा तुम्ही इथं थोडासा लिंबाचा रस पण घालू शकता. तर आपली भाजी अगदी छान अशी तयार झालेली आहे. मस्त चटपटीत हे बटाटे आहेत ते बटाट्यांची भाजी आहे ती तयार होते. एकदा या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा. ही भाजी आहे ती तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता. तर व्यवस्थित परतल्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी मी कस्तुरी मेथी टाकली, थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि परत हे हलवून थोड्या वेळासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे जे मसाले आहेत ते चांगले बटाट्यांमध्ये मुरतील आणि भाजी अजून चवीला चांगली होईल. तर घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर या पद्धतीनं तुम्ही झटपट ही भाजी आहे ती तयार करू शकता. चवीलाही खूप छान लागते, बनवायलाही सोपे आहे. थोड्या वेळानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलं. झाकण जास्त वेळ पण ठेवू नका, नाहीतर हे मसाले आहेत ते खालून करपले जातील. कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. थोडंसं आपण पाणी घातलं होतं, ते पण मसाले करपू नये म्हणून. तर मस्त छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीजबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.